मित्रांनो, जेव्हा आपण आईस्क्रीम खातो किंवा बिस्किटं खातो, त्यात मैदा मोठ्या प्रमाणात आहे, साखर मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या गोष्टींमुळे होतं काय, की आपल्या तोंडातल्या जीवाणूंपासून ते आपल्या आतड्यातल्या जीवाणूंपर्यंत मित्र जीवाणू कमी होतात आणि रोग पसरवणारे जीवाणू वाढतात. आता उदाहरणार्थ आपण बिस्किटं किंवा चॉकलेट मोठ्या प्रमाणात खात असू, तर त्या त्या अन्नाबरोबर आपल्या तोंडामध्ये जे जीवाणू जास्त मोठ्या प्रमाणात वाढतात, त्याच्यामुळे आपले दात किडतात आणि आतड्यांमध्ये सुद्धा रोग तयार करणारे जीवाणू वाढतात आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा रोग वाढतात. त्यामुळे आपल्या अन्नात असलेली फ्री शुगर किंवा ॲडेड शुगर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वरनं घातलेली साखर ही केव्हाही प्रॉब्लेमॅटिक असते. त्याच्यापासून आपल्याला रोग होतात आणि आपला त्रास वाढतो. आपल्याला साखर हवी असेल तर कशातनं पाहिजे? जी फळांमध्ये आहे. तुम्ही केळं खाल्लं, सफरचंद खाल्लं, पेरू खाल्ला, तर त्याच्यामध्ये साखर असते. जी चांगली साखर आहे. कारण ती प्रोटीन बरोबर आहे, जी हळू रक्तात मिसळते आणि ज्याच्यामुळे मित्र जीवाणू वाढतात. त्याच्यामुळे मी पुन्हा-पुन्हा सांगतोय, की साखर कुठल्याही स्वरूपात खाऊ नका. आपल्याला ॲडेड शुगर म्हणजे फ्री शुगर किती लागते दिवसभरात? तर 0. आपल्याला या साखरेची मुळीच आवश्यकता नाहीये. कुठलेही प्राणी साखर घातलेले पदार्थ खात नाहीत. ते फळं खातात, गवत खातात आणि अतिशय चांगल्या आरोग्यदायी स्थितीत राहत असतात. साखर आपल्या पदार्थांमध्ये वरनं मिसळलेली असल्यामुळे जे रोग पसरवणारे जीवाणू आहेत, त्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते. कारण त्यांना साखर खूप पटकन, मोठ्या प्रमाणात आणि लवकर उपलब्ध होते. हे आपल्याला नको आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मिळणारा कुठलाही पदार्थ घेताना त्यात ॲडेड शुगर किती आहे हे तपासत चला ह्याच्यापुढे. त्यामुळे ह्याच्यापुढे कुठलाही पदार्थ खाताना त्यात जर ॲडेड शुगर, ॲडेड म्हणजे वरनं घातलेली साखर असेल, तर तो पदार्थ खाऊ नका. यात बिस्किट आली, आईस्क्रीम आलं, ब्रेड आला आणि बेकरीतले बरेचसे पदार्थ आहेत. तर हे पदार्थ खाणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या डोक्यात धोंडा पाडून घेणार आहोत.